सगळ्यांचीच अपेक्षा आहे, इथं असणाऱ्या सर्व लोकांची, भूमिपुत्रांची ही अपेक्षा आहे की हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आता झालेलं आहे त्याला नाव हे कैलासवासी दिबा पाटलांचंच दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी आजची नाही, अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आता काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती की गोवा एअरपोर्टचं उद्घाटन होत असताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की या एअरपोर्टचं नाव हे आपण पर्रिकर यांच्या नावाली आपण तिथं देऊया, आम्ही त्याचं स्वागतही करतो. मग काल भाषण जे नरेंद्र मोदी साहेबांचं होत होतं नवी मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत, आमची अपेक्षा एवढीच होती गोव्यात जे तुम्ही केलं तेच तुम्ही नवी मुंबईत सुद्धा केलं असतं. भाषणात जर सांगितलं असतं की दिबा पाटील साहेबांचं नाव हे या एअरपोर्टला दिलं जाईल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण तसं काही काल दुर्दैवाने घडलं नाही आणि हे लोकांना पटलं नाही, आम्हालाही पटलं नाही. आमची चर्चा, आम्हाला जे काय माहिती असं कळत आहे की कदाचित 100 वर्ष RSS ला झाले म्हणून RSSच्या एका मोठ्या नेत्याचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल. लोकांना हे पटलं नाही, आम्हालाही पटलं नाही. येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते RSSचे असतील तर त्याचा विरोध आम्ही करू. लोकांची, भूमिपुत्रांची जी मागणी आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला दिलं जावं त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे.